गजानन श्री गजानन पूजाविधी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्री गजानन महाराजांच्या कृपेचा लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला सत्य आणि अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगणार आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर तुमची महाराजांवरील श्रद्धा नक्कीच अधिक दृढ होईल। आजचा अनुभव आहे किशोर उगले, राहणार बाळापूर, अकोला यांना आलेला हा अनुभव आहे। चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। ही घटना सन 2003 मधील जून महिन्यातील आहे। मी अमरावतीहून मोटरसायकलने माझ्या मूळ गावी पारस येथे आलो होतो। गावापासून शेगाव जवळ असल्यामुळे परत अमरावतीला जाताना प्रथम शेगावला जाऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा निश्चय केला। शेगावला पोचलो, मनोभावे श्रींचे दर्शन घेतले, पोथीचे पारायण केले आणि महाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी अमरावतीकडे निघालो। दुपारची वेळ होती। यवतमाळ मार्गे जात असताना हायवेवर फारशी वाहतूक नव्हती, त्यामुळे मोटरसायकलचा वेग थोडा जास्त होता। बडनेराच्या अलीकडे लोणे टाकळी गावाजवळ एक धोकादायक वळण आणि पूल आहे। तेवढ्यात एका मोटरसायकल स्वाराने मला ओव्हरटेक केले। क्षणार्धात माझा तोल गेला आणि मोटरसायकल रस्त्याखाली फेकली गेली। पुढे काय झाले हे मला काहीच कळले नाही। थोड्या वेळाने शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या डोक्यातून रक्ताची धार वाहत होती। कसा बसा उठलो, बॅगेतला टॉवेल काढून डोक्याला बांधला। इतक्यात 5-6 मोटरसायकल स्वार आणि काही लोक मदतीला धावून आले। त्यांनी मला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले। डॉक्टरांनी तातडीने उपचार करून जखमेवर टाके घातले। दरम्यान अमरावतीतील माझ्या मित्रांना अपघाताची माहिती मिळाली। ते गाडी घेऊन आले आणि मला सुरक्षितपणे अमरावतीला घेऊन गेले। रस्त्यात माझ्या मोटरसायकलकडे पाहिले तेव्हा ती पूर्णपणे चुराळा झालेली होती। ती पाहून सर्वांनाच धक्का बसला, परंतु त्या मोडकळीस आलेल्या मोटरसायकलवर एकच गोष्ट पूर्णपणे सुरक्षित होती। स्पीड मीटरच्या काचेवर लिहिलेले शब्द, गुरु गजानन नमो नमः। बाकी सर्व फुटले होते, पण हे शब्द मात्र अक्षरशः जसेच्या तसे होते। माझ्या मित्रांनी सांगितले, या ठिकाणी झालेल्या अपघातात सहसा कोणी वाचत नाही, पण तू वाचलास हे फक्त श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळेच। त्या दिवसापासून माझी श्री गजानन महाराजांवरील श्रद्धा अनेक पटींनी वाढली। संकट कितीही मोठे असले तरी ज्याच्यावर महाराजांची कृपादृष्टी असते त्याचे ते नक्कीच रक्षण करतात। श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। गण गण गणात बोते। हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून गण गण गणात बोते जरूर लिहा। महाराजांची कृपा सर्वांवर राहो। धन्यवाद।